आमदार सुहास कांदे यांनी नाशिकच्या नांदगाव येथे उभारलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे व शिवसृष्टीचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते येत्या 30 ऑगस्टला होणार आहे। मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी आपल्या सहकाऱ्यांसह संपूर्ण शिवसृष्टी व सभास्थळी पाहणी करत पोलीस बंदोबस्ताबाबत अधिकाऱ्यांना व आयोजकांना सूचना केल्या। शिवसृष्टी लोकार्पण सोहळ्यानंतर नांदगाव येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे। जय महाराष्ट्र, जय शिवराय। येत्या 30 तारखेला ह्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याचं लोकार्पण सोहळा आहे। या सोहळ्याच्या निमित्ताने अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर सर्व कलाकार त्यांच्या वाद्यवृंदासह आपल्याला मनोरंजनासाठी येत आहेत। ह्या कार्यक्रमाला आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्यांच्याबरोबर आदरणीय खासदार श्रीकांत शिंदे साहेब, आदरणीय पर्यटन मंत्री गिरीशजी महाजन साहेब, जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आदरणीय भुसे साहेब, शिवसेनेचे सचिव आदरणीय भाऊसाहेब चौधरी हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावराच्या निमित्ताने विविध कलापथकांचं सादरीकरण, प्रचंड अशी फटाक्यांची आतिषबाजी होणार आहे आणि ह्या कार्यक्रमाला, आपल्या राजाच्या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं अशी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो। जय महाराष्ट्र,